प्रेक्षक नमस्कार। लोकसभा निवडणुकांची बिगुल येत्या काही महिन्यांमध्ये वाजणार आहे। या पद्धतीने देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांची चाहूल सर्वत्र आता लागलेली आहे। ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या पाहिजे होत्या त्या निवडणुका लागलेल्या नाही। आता ज्या 2024 मध्ये निवडणुका लागणार आहेत त्या खऱ्या अर्थाने लागणार आहेत लोकसभा निवडणुकांच्या। खरं तर लोकसभा निवडणुका म्हटलं की देशामध्ये जे सत्तेमध्ये आहे त्यांच्याबद्दल बोलले जातं, जे विरोधक आहे त्यांच्याबद्दल बोलले जातं, परंतु प्रत्येक लोकसभेचं एक कामाची पद्धत, लोकसभेमध्ये असणारे प्रश्न हे वेगवेगळे असतात। अशात आपण आज जे बोलणार आहोत ते शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल। कारण ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या 2019च्या निवडणुकीमध्ये भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी त्या ठिकाणी तयारी केली होती, किंबहुना ती 2019ची निवडणूक विलास लांडे यांनी लढवावी अशा पद्धतीचे काही आदेश त्यांना त्यांच्या पक्षपातळीवरती देण्यात आलेले होते। संपूर्ण तयारी केल्यानंतर 2019ची ही लोकसभा निवडणूक विलास लांडे पाटील न लढता त्यावेळेला किंगमेकरच्या भूमिकेमध्ये राहिले आणि 2019ची ही निवडणूक शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे त्या ठिकाणी लढले आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील जे 3 वेळा खासदार होते यांचा पराभव अमोल कोल्हे यांनी केला। खरं तर आता हा पराभव अमोल कोल्हे यांनी केला की त्यांच्या पाठीमागे ज्या ज्या शक्तींचा हात होता त्यांच्यामुळे त्यांना पराभव करणं शक्य झालं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या। परंतु सातत्याने किंगमेकरच्या भूमिकेमध्ये असणारे विलास लांडे पाटील यांची 2024ची शिरूर लोकसभा मतदारसंघाची काय रणनीती आहे, ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत का, शिरूर लोकसभा मतदारसंघातले असे कोणते प्रश्न आहेत जे अद्यापही सुटलेले नाही, या सगळ्यांबद्दल आज आपण बोलणार आहोत। आपल्या समवेत आहेत भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार माजी आमदार विलास लांडे पाटील साहेब। साहेब आपलं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये। लांडे साहेब, 2024ची लोकसभा निवडणूक पुढ्यात आहे, काही महिन्यांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे। 2019ला आपण त्या ठिकाणी जय्यत तयारी केली होती, आपण निवडणूक लढण्यास इच्छुक होता, परंतु आपल्याला पक्षाने आदेश दिला की आपण थांबा आणि त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे ती निवडणूक लढले। मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये विलास लांडे पाटील थांबणार की लढणार हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि मतदाराला प्रश्न पडलेला आहे। आपली भूमिका काय स्पष्ट कराल? आता जर तसं पाहिलं तर येणारी लोकसभा आहे ती निश्चितपणे एक डोळ्यासमोर विजन ठेवून, कारण शेवटी आपण पाहिलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना गेली 35 वर्ष मी या शहरातला एक जबाबदार नागरिक म्हणून काम केलं, एक महापौर म्हणून काम केलं, असं काम केलं आणि या परिसरामध्ये या शहरातल्या असणाऱ्या विविध प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक मोठे प्रकल्प या शहरामध्ये उभे केले। मागासवर्गीय समाजाचे असतील, आदिवासी समाजाचे असतील, असे अनेक प्रसंगातून त्या ठिकाणी अनेकांना मदत होईल असे प्रकल्प या परिसरामध्ये उभे केले आणि त्या काळामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील, अजितदादा असेल यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या शहरातल्या जडणघडणीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी पाहिलेले हे सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेले शहर आहे आणि तसं पाहिलं तर हे शहर कॉस्मोपॉलिटन आहे आणि यामध्ये शिरूर, आंबेगाव, जुन्नर किंवा बाकी इतर जिल्ह्यातली सुद्धा अनेक नोकरीच्या निमित्ताने या परिसरामध्ये राहतात आणि त्यातनं एक चांगल्या प्रकारे असणारे संबंध, असणारी इंडस्ट्रीमध्ये असणारी ओळख, त्या माध्यमातून मला येणारी जी लोकसभा आहे ती लोकसभा या भागातल्या साही तालुक्यातल्या जे काही रस्ते असतील, इंडस्ट्री असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, दीनदलितांचे प्रश्न असतील, त्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याचं काम मी करणार आहे आणि मला येणारी निवडणूक जी आहे ती 2024ला निश्चितपने मला या साही तालुक्यातले सर्व मतदार त्या ठिकाणी मला की माझ्यावरती एक खऱ्या अर्थानं गेली 15 वर्षे मी ज्यावेळेस काम करत होतो, मला 2009ला मला लोकसभा लढवण्यासाठी त्या ठिकाणी सांगण्यात आलं। त्यानंतर मग 2014ला मी लढवलं नाही, पण मी विधानसभा लढलो। 2019ला मला आदरणीय पवार साहेब असतील, दिलीप वळसे पाटील असतील, अशोक बापू पवार असतील किंवा प्रदीप गारटकर, प्रदीप कंद असतील, या सर्वांनी एकत्रून त्या ठिकाणी माझ्या नावावरती शिक्कामोर्तब केलं होतं 2019ला आणि 6 महिने मी काम केल्यानंतर मग त्याच्यावरती मग अमोल कोल्हेंना त्या ठिकाणी पाचारण केलं। ते पक्षात आले, एक बहुजनांचा असणारा चेहरा, एक कलाकार, संभाजी महाराजांची असणारी मालिका त्या काळातलं असणारं त्यांचं वलय आणि अभ्यासू, बोलणारा, एक चांगल्या प्रकारे परखड मत मांडणारा माणूस त्या ठिकाणी मी पाहिल्यानंतर मी तो सुद्धा त्या ठिकाणी मोह टाळला
आणि चांगल्या विचाराला त्या ठिकाणी आपण पुढं त्यांना संधी द्यावी ही भावना डोळ्यासमोर ठेवली. आदरणीय पवार साहेबांचं अजितदादा यांचं नेतृत्व मानून मग अमोल कोल्हेंचं काम त्या ठिकाणी मी केलं. लांडेसाहेब, तुमचा राजकीय प्रवास जर पाहिला तर तो संघर्षमय राहिलेला आहे. अगदी नगरसेवकापासून तर महापौरपर्यंत, त्याच्यानंतर आमदारकी, या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगलेल्या आहेत. राजकारणामध्ये माणूस सुरुवात करताना सामाजिक कार्यापासूनच करतं आणि राजकारणामध्ये आपण आपल्या पद्धतीने पुढे जात असतो. परंतु सातत्याने तुम्ही ज्या निवडणुका लढलात, मग जर का तुमचं पाहिलं गेलं तर तुम्ही 2009ची जी निवडणूक लढलात ती तुम्ही अपक्ष म्हणून त्या ठिकाणी विजयी झालात. त्यावेळेस तुम्ही 2004ची निवडणूक लढलात तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झालात. 2019ची निवडणूक तुम्ही लोकसभेची लढणार होते पण लढू शकले नाही. 2024ची निवडणूक तुम्ही कोणत्या पक्षाकडनं लढणार हा देखील प्रश्न मतदारांसमोर त्या ठिकाणी निश्चितच आहे. कारण तुम्ही ज्या शरद पवार साहेबांना दैवत मानतात त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी विभागल्या गेलेली आहे. तुमच्या समोर मोठा हा पेच प्रसंग आहे की युवा नेतृत्व म्हणून अजितदादांच्या बरोबर राहायचं की तुम्ही ज्याला दैवत मानतात त्या शरद पवारांसोबत जायचं. आणि जे विद्यमान खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आहेत ते अमोल कोल्हे सध्या शरद पवार यांच्या गटामध्ये आहेत. तर तुम्हाला लोकसभेची उमेदवारी कोणाकडून लढवायची आहे? तसं पाहिलं तर उभी फूट पडली किंवा हे राजकारण त्या ठिकाणी काही गोष्टी अडचणी असतात म्हणून ते त्यावेळी त्या याच्यामध्ये त्यांनी घेतले असतील. परंतु साई तालुक्यातले जे जबाबदार मतदार आहेत त्यांच्यामध्ये उभी फूट पडलेली नाही. एक त्यांना विकासाचा चेहरा, विचाराने त्या ठिकाणी असणारा एक सहकारी, सहजपणे भेटणारा, त्या ठिकाणी त्यांना ती काळाची गरज म्हणून त्या ठिकाणी अनुभव असणारा. आता आपण पाहिले की अमोल कोल्हे त्या ठिकाणी आहेत किंवा अजून शिवाजीराव आढळराव पाटील असतील, आणखीन कोण त्याच्यामध्ये येतील सांगता येत नाही, अजून इच्छुक किती माहीत नाही. परंतु आता ह्या सर्व गोष्टीला जर आपण पाहिल्यानंतर या राजकारणाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणलं तर आज सकल मराठा मोर्चा निघतो, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे सगळे त्या ठिकाणी असणारे कन्फ्युज त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये वाढलेले. त्यामुळं नक्की आता सांगता येतं की कोण कुठं आहे आणि कोण कोणती काय भूमिका घेईल त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही. महाविकास आघाडी आपण पाहिली, परंतु महायुती हा खूप मोठा प्रश्न होता. आपण सध्याचं राज्यातलं जर का राजकारण पाहिलं तर आता या ठिकाणी महायुतीचाही प्रयोग झालेला आहे. अजितदादा आपला काही गट घेऊन महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत. ह्या संपूर्ण राजकारणाकडे तुम्ही सध्या कसं पाहताय? राज्यातलं जे काही वातावरण बदललेलं आहे, विलास लांडे पाटील भविष्यामध्ये भाजपच्या तिकिटावरती उमेदवारी लढतील का की अपक्ष काही भूमिका घेतील? त्याबद्दल थोडं स्पष्ट करा. नाही, आता तर स्पष्ट अजून काही नाही, अजून निवडणुका लागायच्या. ज्यावेळेस लोकसभेची त्या ठिकाणी बिगुल वाजेल त्यावेळेस आपण तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे. ज्या डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण तयारी केली होती, प्रचंड मोठा तुम्ही त्या ठिकाणी खर्चही केला होता, तुमच्या कार्यकर्त्यांची जमाजमा केली होती, एक डॉक्टर म्हणून, एक सुशिक्षित चेहरा म्हणून, एक छत्रपती संभाजी महाराजांची मालिका करणारा व्यक्ती म्हणून त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन तुम्ही त्यांना ती जागा त्या ठिकाणी सोडली, कुठल्याही पक्षाकडे आग्रह धरला नाही आणि प्रामाणिकपणे तुम्ही त्यांचं काम केलं. आज त्यांच्या विजयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा हे नाकारून चालणार नाही. परंतु हेच डॉक्टर अमोल कोल्हे सातत्याने खासदार झाल्यापासून मागच्या 5 वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत अशी ओरड मतदारसंघातून येते. कुठेतरी त्यांनी कामं केली असतील, परंतु जो तुमच्यासारखा माणूस आहे किंवा आढळराव पाटीलसारखा माणूस आहे, जो सर्वसामान्यांचा माणूस होता, जो सर्वसामान्यांसहज भेटत होता, ते कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचण्यात, भेटण्यात डॉक्टर अमोल कोल्हे अपयशी ठरले असं आपल्याला वाटतं का? नाही, त्याच्यामध्ये तसं अपयशी ठरण्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांना कामाचं असणारे प्रचंड व्याप, त्यांची असणारी कलाकार म्हणून त्या ठिकाणी त्यांना मग काही मालिकेमध्ये काम करावं लागतं, काही नाटकामध्ये त्यांनी काम केलं आणि सभागृहामध्ये सुद्धा देशाच्या सर्वोत्तम असणाऱ्या संसदेमध्ये सुद्धा उत्कृष्टपणे आपल्या या जिल्ह्यातलं, राज्यातलं त्या ठिकाणी असणारे अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडणारा असणारा तो एक खासदार, तो एकदम अत्यंत हुशार आणि सहजपणे लोकांना त्या ठिकाणी भेटत नसला पण लोकांच्या अडचणी त्या ठिकाणी संसदेत मांडणारा तो खासदार त्या ठिकाणी. त्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये वेळ किती देतात त्यापेक्षा त्यांची उत्तमपैकी असणारी मांडणी ती भावून जाते त्या ठिकाणी. लांडेसाहेब, तुम्ही अजूनही खुलून बोलत नाही, तुम्ही थोडंसं अमोल कोल्हेची पाठराखण करताय, पण येणाऱ्या 24च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कदाचित अमोल कोल्हे विरुद्ध विलास लांडे पाटील हा सामना पाहायला मिळेल, तेव्हा देखील मात्र तुम्हाला त्याच्यावरती टीकाच करावी लागणार आहे.
नाही, परंतु जर समजा एखाद्या गोष्टी जर चांगला असेल तर त्याला चांगलंच म्हणावं. मग तो विरोधातला जरी असला तरी तो चांगलं काम करतो, ती मनापासून त्या ठिकाणी. मग जर व्यक्ती चांगले असेल तर लोकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे का तुम्हाला निवडून दिलं पाहिजे? ना, तो शेवटी नागरिक, तो मतदारांचा अधिकार आहे त्या ठिकाणी. पण उमेदवाराच्या मतामध्ये समोरचा उमेदवार प्रभावी आहे, चांगला आहे, स्वतः उमेदवारच सांगतोय, तर मग मतदारांना प्रश्न पडणार आहे. नाही, तसं नाही. कसं आहे की उद्या त्यांनी जर उभंच नाही राहायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. पण ते उभे राहिले, तुमचा सामना झाला तर मग काय प्रतिक्रिया राहील? आता त्यांचा सामना ते कोणत्या पक्षातनं उभे राहतात ते मला माहीत नाही. ते विद्यमान खासदार आहेत, शरद पवार गटाचे आहेत, तुमचा पक्ष अजून ठरायचा आहे. बातम्या काय आहेत की पवार साहेबांकडे कधी अजितदादांकडे असं त्या ठिकाणी नेहमी सांगितलं जातं. परंतु शेवटी आज निर्णय घेताना त्या ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस त्यांचं त्या ठिकाणी असणारे काही निर्णय ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. बरं, आपण राजकारणाचा भाग थोडासा लांडेसाहेब बाजूला ठेवू. तुम्ही जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हडपसर जे काही आपले 6 विधानसभा भोसरीसहित या संपूर्ण तालुक्याच्या गावांचा, लोकांचा, परिसराचा, या पिंपरी चिंचवडचा सगळा तुम्हाला अभ्यास आहे. लांडे पाटील जर का त्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेत तर कुठले असे प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी लोकांनी तुम्हाला खासदार करावं? आता त्यावेळेस जर तसं पाहिलं तर मी हवली तालुक्याच्या 2004ला आमदार होतो. त्यावेळेस पहिल्यांदाच एक ACZ हा प्रकल्प त्या ठिकाणी लोणीकंद असेल किंवा आमचे केशनंद असेल, वाघोली असेल किंवा बकरी असेल, अशा 5000 हेक्टरवरती त्या ठिकाणी तो ACZ लावला गेला होता. मग पवार साहेबांशी मध्यस्थी करून त्या याच्यामध्ये त्या काळातले मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील, पहिला देशातला ACZ प्रकल्प रद्द करणारा त्या काळातला आमदार मी होतो. त्यामुळं आम्हाला या 6 तालुक्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर प्रथमतः एक उद्योग व्यवसाय जर पाहिला तर एक रांजणगाव MIDC जे आहे किंवा तळेगाव MIDC, चाकण MIDC, तर आपण एक प्रचंड प्रमाणामध्ये आपण अनेक वल्गना त्या ठिकाणी अनेक नेत्यांनी केल्या असतील. मला काही कुणावरती टीका करायची नाही. परंतु असणारा नगर रोड, असणारा आमचा नाशिक रोड, असणारे आमचे अंतर्गत मोठमोठे रस्ते जे आहेत इंडस्ट्रीमध्ये जाणारे किंवा लोकांना सहजपणे त्या ठिकाणी, मग खेड तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, जुन्नर असेल, शिरूर हवेली असेल, अशा भागातल्या सहजपणे लोकांना जाता यावं अशा दळणवळणाची साधने त्या ठिकाणी करणारे. कोणी काही सांगेल की आता नाशिकचा रेल्वे सुरू होणार आहे, त्यानंतर मेट्रो सुरू करणार आहे, अजून कशात काय नाही. परंतु आम्हाला नाशिक फाटा ते असणाऱ्या खेड तालुक्यापर्यंत तो रस्ता मोठा करता आला नाही. ते पहिले प्रथमतः हातामध्ये त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. कारण आपण उड्डाणपूल असेल, भुयारी मार्ग असेल, ग्रेड सेपरेटर असेल, असे त्या ठिकाणी जसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही मोठमोठे उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग केले, तसे मार्ग जर समजा आम्ही त्या नाशिक फाटा ते खेडच्या तिथपर्यंत राजगुरुनगरपर्यंत जर तो रस्ता मोठा केला तर खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो 2-2 तास चाकण, आंबेठाण या चौकामध्ये आम्हाला थांबावं लागतं. त्यामुळे इंडस्ट्रीवाले सुद्धा वैतागलेले असतात. आपण तसं पाहिल्यानंतर मग परिसरसुद्धा असणारा तळेगाव, त्या तळेगावमध्ये जाणारा सुद्धा पुण्याला, त्याला सुद्धा मार्ग त्या ठिकाणी आज कमी आहेत. ह्या सर्व गोष्टीची असणारी जी माणसाची जशी रक्तवाहिनी तशी ती शहरातल्या रस्त्यांची रक्तवाहिनी पूर्णपणे केली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करा. लांडेसाहेब, राजकारणाचा भाग जरी सोडला तर तुम्ही एक उद्योजक आहात, एक यशस्वी उद्योजक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. अनेक तुमच्या कंपन्या आहेत. या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तुम्ही अनेक युवकांना साथ देताय, नवीन रोजगाराला तुम्ही संधी उपलब्ध करून देतायत. परंतु MIDC आली, उद्योग आला, तर बाहेरून ज्या कंपन्या आपल्याकडे येतात त्या लोकांना ट्रान्सपोर्टेशन हा पार्ट खूप महत्त्वाचा असतो. आपल्या चाकांमध्ये त्या ठिकाणी विमानतळ होणार होतं आणि हे विमानतळ त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. हे अपयश माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचं आहे असं राजकारणातून बोललं गेलं. परंतु जर का तुम्ही खासदार झालात तर हा जो काही प्रलंबित प्रश्न आहे विमानतळाचा, हा मार्गी लावणार का त्यात काय अडचणी येतील? आता तसं जर पाहिलं तर आम्ही इंडस्ट्रीमध्ये पवार साहेबांचं एक नेहमी सातत्यानं मार्गदर्शन आम्ही पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीनं संत तुकाराम सहकारी साखर कारखाना बालेवाडी स्टेडियम त्या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं, मी साक्षीदार आहे त्याचा. आणि तिथनं पवार साहेबांनी भूमिपूजन नारळ फोडण्याने सांगितले की इथं साखर कारखाना करणार नाही, इथं आपण IT पार्क, इथं एक मोठ्या याच्याप्रमाणे बालेवाडी स्टेडियम करू आणि पलीकडे हिंजवडी त्या ठिकाणी जो असणारा साखर कारखाना होता त्या ठिकाणी आपल्याला IT पार्क करायचं. मग IT पार्क त्या ठिकाणी आणल्यामुळं आज किती लाख मुलांना नोकऱ्या मिळाल्या हे पवार साहेबांचं विजन होतं. तशाच माध्यमातून जसं आपण सांगितलं की या विमानतळ जर आलं आमच्या खेडच्या परिसरामध्ये तर निश्चितपणे या परिसरातल्या असणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात चालना होईल उद्योगाला. आज आपण पाहिल्यानंतर मल्टीनॅशनल कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत.
मोठमोठ्या कंपन्या आणण्याचे योगदान त्या काळातले आज कोणी काय सांगेल, परंतु शेवटी जे काम ज्यांनी केलं आहे, मग तो शिवसेनेचा असो, भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो किंवा राष्ट्रवादीचा, पण जे काम केलं त्या काळामध्ये आमच्याकडं कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जर MIDC नसते आणली तर पिंपरी चिंचवड हे औद्योगिक क्षेत्र झालं नसतं. त्या काळामध्ये ही यशवंतराव चव्हाणांनी लावलेलं रोपट आहे. नंतर अण्णासाहेब मगरांनी त्याला ताकद दिली. नंतरच्या काळामध्ये पवारसाहेबांनी मोठ्या प्रमाणात साथ देऊन इंडस्ट्री मोठी आणली. रामकृष्ण मोरे सर त्या ठिकाणी होते. नंतर अजितदादा आले. ह्या काळातली जी असणारी प्रचंड ही मोठी माणसं ही योगदान त्या ठिकाणी ठरलं गेलं आणि म्हणून इंडस्ट्री वाढत गेली. चाकण MIDC किती मोठ्या प्रमाणात वाढली. हिंजवडी IT पार्क झाला. त्यानंतर तळेगाव रांजणगावसारखं त्या ठिकाणी रांजणगाव मोठं वाढलं गेलं. म्हणजे ह्या सर्व गोष्टीला असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्यासाठी जसं पुरंदरला तुमचं विमानतळ गेलं त्याच माध्यमातून जर सिंदखेड तालुक्यामध्ये आजही जागा शिल्लक आहे. जर आम्हाला विमानतळासाठी जर जागा दिली तर निश्चितपणे त्याचा सुद्धा पाठपुरावा करून त्या ठिकाणी तो मार्ग कसा प्रश्न मार्गी लागला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो. तुमच्या सामाजिक विषयाबद्दल आपण बोललो, तुमच्या राजकीय विषयाबद्दल आपण बोललो, तुमच्या उद्योजकता विषयाबद्दल आपण बोललो. तुमचा अजून एक अंग आहे तो म्हणजे आहे परमात्मा, अध्यात्म, ज्याच्यातून तुम्ही काम करताय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिराचं निर्माण त्या ठिकाणी होतोय. जवळपास 100-125 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी तुमचा पुढाकार आहे. त्या कामाची सध्याची परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणी ते मंदिर मोठ्या प्रमाणात उभं झाल्यानंतर त्याला शासनही मागच्या वेळेस बावनकुळे साहेबांनी घोषणा केली होती की तेही त्या ठिकाणी 1000 कोटी रुपयापर्यंतचं त्या ठिकाणी मदत करणार आहे, जेणेकरून तो परिसर सुशोभीकरण होईल. त्या ठिकाणी जर का संत तुकाराम महाराज यांचं भव्य मंदिर उभं राहिलं, कशा पद्धतीने पर्यटनाला चालना मिळेल याबद्दल आपण आपलं काय मत व्यक्त कराल? तसं जर पाहिलं तर मी हवेली तालुक्याचा आमदार असताना त्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं असणारं पवित्र असं देवगाव माझ्या मतदारसंघामध्ये होतं आणि त्या काळामध्ये विलासराव देशमुख, RR पाटील आणि दिलीप वळसे पाटील अर्थमंत्री होते, अजितदादा पालकमंत्री होते आणि एक मोठा कार्यक्रम मी देवला घेतल्यानंतर त्या याच्यामध्ये ते सांगितलं की आपण नेहमी सातत्यानं बोलत असतो की अनुरणीय तोकडा तुका आकाशा एवढा आपण एवढं सांगत असतो, पण त्याच्या पाठीमागं आपल्याला असणारे देव असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल किंवा भंडारा डोंगर असेल की जिथं जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली त्या भंडारा डोंगरावरची परिस्थिती त्या काळातली. मी 2007 साली ज्यावेळेस ह्या सगळं काही मिटिंग घेतल्या त्यावेळेस पंढरपूर तीर्थविकास आराखडा तयार केला. मी आळंदी, देहू, पंढरपूर हा एक तीर्थविकास आराखडा तयार केला आणि मग वळसे पाटलांना सांगितलं त्या मिटिंगमध्ये की इथं तुम्ही जाहीर करा. त्या काळामध्ये त्यांनी 400 कोटी रुपये जाहीर केले आणि मग तरतूद करण्यासाठी हा प्रयत्न मग अजितदादांनी मोठा पुढाकार घेतला आणि मग तो प्रश्न मार्गी लागल्यानंतर सुद्धा त्या काळातला असणारं देऊ ते एक वैराग्याची भूमी आपण पाहतो आणि मग कुठेतरी त्या ठिकाणी चांगलं काम व्हावं त्या काळात हे घेतल्यानंतर मग एक पुढं भविष्यात सगळे एकत्र आले त्या भागातले आणि त्यांनी भंडारा डोंगर असणारं त्या ठिकाणी जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं. मग आम्ही पाठपुरावा करून आणखीन काय असेल त्याच्यामध्ये एक साधारणतः आज आपण पाहिल्यानंतर 200 ते 250 कोटी रुपये लागल्यानंतर ते मंदिर त्या ठिकाणी उभं राहते आणि ते उभं राहत असताना खऱ्या अर्थानं जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं भव्य असं त्या ठिकाणी असणाऱ्या मंदिराच्या याच्यातनं लोकांना त्याचा एक व्यवस्थितपणे आशीर्वाद मिळणार त्यासाठी प्रयत्न आमचा त्या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल मोठी. त्यानंतर हे सर्व करत असताना मग आळंदी असेल, देहू असेल, भंडारा डोंगर असेल किंवा पंढरपूर असेल असा तो त्या ठिकाणी असणाऱ्या पालख्या जातात. त्या पालख्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा प्रयत्न करून एक चांगलं काम झालं पाहिजे. कारण आम्ही सुद्धा काम करताना आमची आळंदीला आणि पंढरपूरला धर्मशाळा आहे. माझे वडील 50 वर्ष पायवारी केलेली. आजही आम्ही दर महिन्याची वारी त्या ठिकाणी असते. आम्ही पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकला जात असतो. हे सर्व करत असताना सुद्धा राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या मिशन माध्यमातून माझ्याकडे 12,000 विद्यार्थ्यांना शिक्षण घेतलं. मला त्याच मुद्द्यावर यायचं होतं कारण आपण तुमचं राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिकच्या रूपी बोलणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मग माझ्याकडे नर्सिंग कॉलेज आहे, फार्मसी डिग्री डिप्लोमा आहे, त्यानंतर MBA कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, बाकीच्या फॅकल्टीज त्या ठिकाणी काम करतात. या नवीन नवीन कोर्सेस कसे आणता येईल. आज कैलासवासी लक्ष्मणराव जगतापांच्या नावाने आपण लॉ कॉलेज सुरू करतोय. मला भविष्यात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या की आज जेणेकरून आपल्या गरीब कामगारांचा मुलगा या संस्थेमध्ये शिकून मोठा झाला पाहिजे तेवढंच आशीर्वाद मला मिळणार आहे. प्रेक्षको, राजकारणाचा भाग काही जरी असला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विलास लांडे पाटील साहेब ही निवडणूक लढतील, नाही लढतील, विजय होतील, पडतील, हा भाग जरी वेगळा असला तरी मी याबद्दल एकच गोष्ट सांगेल. कारण मी अनेक राजकारण्यांच्या आजपर्यंत ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत
याच्यातून एक गोष्ट मला जी आवडते विलास लांडे पाटील यांची, की एखादी व्यक्ती किती परिपूर्ण असते, किती त्या व्यक्तीचा अभ्यास असतो. ज्या व्यक्तीने आपल्या जीवनाला संघर्षमय पद्धतीने सुरुवात केली, त्यानंतर नगरसेवक, ते ह्या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचं महापौर, ते आमदार, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ह्या भावनेतून विलास लांडे पाटील यांनी सातत्याने अनेकांना मदत केलेली आहे. काही गोष्टी त्यांनी जरी आत्ताच्या ह्या आपल्या मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने बोलल्या नसल्या तरी त्यांनी अनेकांना उभं केलेलं आहे, अनेकांना सरळ त्याने मदत केलेली आहे. राजमाता जिजाऊ प्रसारक मंडळ ज्यांचे जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये जवळपास 12,000 विद्यार्थी या ठिकाणी आत्तापर्यंत पासआउट झालेले 12,000 विद्यार्थी आजही शिकत आहेत. अनेक विद्यार्थी यांच्याकडे आहेत. काही विद्यार्थ्यांना भरायला फी जरी नसेल तरी त्या ठिकाणी फीसाठी त्या विद्यार्थ्याला न थांबवता त्या विद्यार्थ्याचं शिक्षण कसं पूर्ण होईल ह्या अनेक गोष्टी स्वतः काळजी विलास लांडे पाटील साहेब त्या ठिकाणी घेत असतात. त्यांचा अध्यात्माचा जर आपण पाया पाहिला तर आपण त्या ठिकाणी भंडारा डोंगरावरती जे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्या ठिकाणी भव्य मंदिराचं निर्माण होतंय त्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. यासोबत या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीला कशा पद्धतीने अजून विकसित करता येईल यासाठी देखील सातत्याने ते प्रयत्नशील आहेत. असं परिपूर्ण व्यक्तिमत्व असणारे विलास लांडे पाटील साहेब तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आगामी 2024च्या या निवडणुकांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या पुढील वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा. आपण वेळात वेळ काढून आपल्याशी बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.